नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मारो गोळीव पोलीस होई गयो. पारधी समाजातील पोराच्या अंगावर खाकी. पोलीस झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गाव गहिवरलं. पारधी समाजातील युवकाने जिद्दीने पोलीस पदापर्यंत झेप घेतली आहे. मारो गोळीव पोलीस होई गयो अशी भावनिक प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली. इंदर शंकर पवार असं त्या जिद्दी तरुणाचं नाव आहे. इंदर पवार हा भोसे तालुका मिरज येथील आई वडील 2 भाऊ असा त्याचा कुटुंब आहे. पहिल्यांदा कवटेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहात तो राहू लागला. त्या ठिकाणी 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने भोसे हायस्कूलमध्ये 11वी-12वीचे शिक्षण घेतले. 2023 पासून तो पारधी वस्ती सोडून गावातील ग्रामपंचायत करिअर अकॅडमी शिकू लागला. त्याला काहीही करून पोलीस व्हायचं होतं. अकॅडमीचे मार्गदर्शक अनिल शिंदे, तंटामुक्त गाव समिती माजी अध्यक्ष वैभव चव्हाण यांनी इंदर याला मदतीचा हात दिला. भोजन आणि निवासाची व्यवस्था केली. मग त्याने रात्रंदिवस पुस्तकांशी मैत्री करून मैदानी सरावात स्वतःला झोकून दिलं. 2024 मध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी तो मैदानात उतरला. त्यावेळी त्याला 120 गुण मिळाले. अवघ्या 3 गुणात त्याला अपयश आलं. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. 15 मार्च 2026 मध्ये सांगलीत पोलीस भरतीसाठी जिद्द पणाला लावली. त्याला 131 गुण मिळाले आणि सांगली पोलीस दलात तो भरती झाला. निकाल लागला आणि हा तरुण पोलीस झाल्याची बातमी वस्तीत पोहोचली तेव्हा संपूर्ण भोसे गाव गहिवरून गेलं. इंदर आजच पोलीस मुख्यालयात हजर झाला. इथून पुढे 9 महिने तो प्रशिक्षण पूर्ण करणार असून त्यानंतर तो सेवेत रुजू होईल. त्याला आज सोडण्यासाठी समाज बांधव आले होते. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. मारो गोळीव पोलीस होई गयो इतकंच ते बोलत होते. पोलीस दलालाही या इंदरचा मोठा अभिमान आहे. आता पुढील शिक्षण मी घेणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवणार आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. माझ्या या प्रवासात भोसेकरांनी मोठी साथ दिली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.